ठेल्यावरती महिला पाणीपुरी खायला गेली, तोंड वासलं ते बंदच झालं नाही. ही बातमी प्रत्येकाने ऐकलीच असेल. क्षणभर का होईना तुम्हालाही भीती निर्माण झाली असेल. पण तुम्ही तीच भीती घेऊन पाणीपुरी खाणार नाही, असं होणारच नाही. तर आता आपण हीच पाणीपुरी अगदी व्यवस्थित आपल्या पद्धतीने घरी अगदी स्वच्छता राखून बनवू शकतो. तर चला बाहेर कशाप्रकारे पाणी वापरतात किंवा कुठलं पाणी वापरतात खरंच हे आपल्याला माहीत नसतं. ह्या डोळ्याआडच्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आपल्याला आलेले प्लेटमधले 4 फुगे आणि प्लेट एवढंच दिसतं. हे खरं आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर इथे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता या तेलामध्ये आपल्याला सर्वात पहिले तर इथे मी फुगे जे आहेत ना ते बाहेरूनच आणलेले आहे. पण हो, हे फुगे ना आपण घरी कसे बनवायचे याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच चॅनलवरती अपलोड करणार आहे. आत्ता तरी ह्या फुग्यांकडे थोडंसं दुर्लक्ष करा. तसं म्हटलं तर मी तुम्हाला आज गोड आणि तिखट पाणी घरी कसं बनवायचं आणि तेही परफेक्ट कसं बनवायचं यावर आपला महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे फुगे तर रेडीमेड आहेत. आता हे तळायचे कसे तुम्हालाही माहीत आहे. तर चला इथे तेलावरती ना तेल चांगलं गरम झालं की हे फुगे आपण तळून घेतले. तर बऱ्यापैकी यामध्ये तर तुम्ही पाहू शकता पापड्यासुद्धा आहेत. 3 फुगे फुगलेत तर 3 फुग्यांच्या पापड्याच आहेत. तर चला व्यवस्थित असे दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तर पहा इथे अगदी ना झटपट तळल्या जातात हे फुगे. यामध्ये काहीतरी वापरतात त्यामुळे ना हे फुगे जास्त फुगतात. तर या फुग्यांमुळे ना तोंड कितीही पाका पण फुगा काही तोंडात बसत नाही असं काही गत आहे. फुगे तळून झाले की इथे तिखट पाण्यासाठी ना हिरव्या मिरच्या घेतल्या. 5 मिरच्या आहेत. एकदम कमी तिखट आहेत. तिखट असल्यानं तर 3च मिरच्या घालायच्या आहेत. 2 ते 2.5 इंच आलं घालून घेतलं. थोडासा पुदिना आणि मूठ भरून फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे धुवून. त्यानंतर पहा थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला हे सगळं बारीक वाटून घ्यायचं. तर तिखट पाण्याची ग्रेव्ही किंवा पेस्ट आपली तयार झालेली आहे. आता तयार पेस्ट आपल्याला कोणत्या पाण्यात टाकायची ना हे पहा. तर इथे ना मी फ्रीजरमध्ये एक अर्ध्या तासासाठी हे पाणी ठेवलं होतं. तर फ्रीजच्या क्वालिटीवरती पाण्याचा बर्फ पटकन होऊ शकतो. त्यामुळे ना जास्त बर्फ नाही करायचा. थोडासा बर्फ आणि थोडंसं पाणी अशा प्रकारे आपण तयार करून घेतलं आणि त्यामध्ये ना हे तयार केलेली पेस्ट घालून घ्यायची आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. त्याचबरोबर पाणीपुरी मसाला घालायचा, पोहे खायचा 1 चमचा आणि आपल्याला फक्त हे अशा पद्धतीने मिसळवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असं आपलं तिखट पाणी तयार होतं. तर बर्फामध्ये केलं ना हे पाणी 2 दिवस ठेवा, 3 दिवस ठेवा. अजिबात काळं पडत नाही. आपण एवढे दिवस ठेवण्यासाठी करणार नाही. पण आहे ना लगेच पाणी काळं पडतं किंवा कलर चेंज होतो. त्यामुळे ना तसंच ह्या पाण्याचं जे स्पायसी किंवा खूप तिखट लागतं ना, ते लागत नाही. एकदम थंडगार आणि मस्त तिखट पाणी तयार झालेलं आहे. मिक्स करून घेतलं. त्यानंतर इथे ना अर्ध्या तासासाठी चिंच भिजत घातलेली आहे. तुमचा अजिबात वेळ घेत नाही. तुम्हाला लगेच मी दाखवते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता फक्त शांततेत शेवटपर्यंत बघा. आपण इथे चिंच थोडीशी चोळून घेतोय, पण चिंचेचा पल्प आहे ना, अशा प्रकारे लवकर निघत नाही. त्यामुळे ना इथे गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये आपण ही भिजवून घेतलेली चिंच, त्यासोबतचं पाणी घालायचं. आणखीन थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचा आहे गूळ. तर इथे छोट्या वाटीने पाऊण वाटी इतका गूळ घालून घेतलेला आहे. आता गूळ जो आहे ना, तो चिंचेमध्ये अगदी प्रमाणबद्ध असेल ना, तरच ते चिंचेचं पाणी जे आहे ना, ते परफेक्ट होतं. गोड आंबट चव जे आहे ना, त्याचं बॅलन्स झालं पाहिजे. खूप आंबट चिंच जर ठेवली ना, तर तेव्हासुद्धा तुमची पाणीपुरी परफेक्ट लागणार नाही. त्यामुळे आंबट गोड जी चव असते त्याने जे तोंडाला पाणी सुटतं ना, अशा प्रकारचं इथे पाणी तयार करून घ्यायचं आहे. तर इथे ना आपण चिंच आणि गुळाचं पाणी चांगलं 5 मिनिटे शिजवून घेतलं आणि कलर पाहू शकता एकदम लाल असंच एकदम कॉफी कलर झालेला आहे. आता पहा आपल्याला हे चिंच गुळाचं पाणी या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. तुमच्याकडे यापेक्षा छोट्या मिनी साईजची चाळणी असते जी आपण बऱ्याच गोष्टी गाळून घेण्यासाठी वापर करतो. तिचा वापर केला ना तरीसुद्धा चालेल. आता राहिलेला चिंचेचा पल्प जो आहे ना तो अशा पद्धतीने आपल्याला चाळणीमधून काढून घ्यायचा आहे. तर पहा शिजल्यामुळे ना चिंच अगदी इझिली याचा पल्प निघून जातो. थोडंफार यावरती पाणी घालायचं आणि याचा पूर्ण पल्प जो आहे ना तो चाळणीमधून काढून घ्यायचा. आता इथे चिंचोक्यासही चिंच आहे. तर पहा इथे सगळा पल्प काढून घेतलेला आहे. तर पाणी तयार करण्यासाठी यामध्ये सुद्धा पाणीपुरी मसाला घालायचा आहे 1 चमचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि फक्त मिक्स करून घ्यायचं. तर गोड पाणीसुद्धा तयार झालेलं आहे. पाहू शकता आता यामध्ये ना बऱ्याच वेळेला स्लरी घालतात, बऱ्याच वेळेला नाही तर बाहेरच्या पाण्यात स्लरी घालतात.
कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालतात, पण कॉर्नफ्लॉवरची स्लरी खरंच घरी पाणी बनवल्यावर अजिबात घालू नका. कारण हे पाणी जे काही टेस्टी लागतं ना, तर तसं स्लरी घातलेलं लागत नाही. तर पहा गोड पाणी, तिखट पाणी तयार झाल्यानंतर आपल्याला लागतं ते महत्त्वाचं बटाटा. तर इथे मीडियम साईजचे 6 बटाटे उकडवून सालं काढून ठेवली होती. पूर्णपणे थंड झालेले आहेत. मॅश करून घेतले. आता यामध्ये सुद्धा अर्धा चमचा आपल्याला पाणीपुरी मसाला घालायचा आहे. त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करायचं. यामध्ये थोडासा बारीक कट केलेला कांदासुद्धा घालून घ्यायचा. म्हणजे ही भाजी आहे ना एकदम छान लागते. तर पहा आपली म्हणजे पाणीपुरीमध्ये घालण्यासाठीचं स्टफिंग बटाट्याचं म्हणा किंवा बटाट्याची भाजी म्हणा, अगदी झटपट तयार झालेली आहे. तर पहा इथे भाजीसुद्धा तयार झाली. सगळं आपलं कसं तयार झालेलं आहे. आता तुम्ही पाणीपुरी खायला घेऊ शकता. तर इथे गोड पाणी घेतलं, तिखट पाणी. तर ह्या पांढऱ्या शुभ्र वाट्यांमध्ये पाणी किती सुरेख दिसत आहे ना. कांदा लागणार आहे, त्याचबरोबर तयार केलेली भाजी. आता पहा इथे झालेली मिस्टेक मी व्हिडिओ स्किप न करता किंवा कट न करता तुम्हाला दाखवते. तर इथे ना पुरी फोडते, पण पुरी फोडेपर्यंतही लक्षात आलं नाही. पण जेव्हा पुरी फोडली ना, तेव्हा असं लक्षात आलं यामध्ये जे भरायचं त्यातली आपली महत्त्वाची शेवच इथे गायब होती. मग पुन्हा शेव ठेवली, पुन्हा फुगे मांडले. तर अशा प्रकारे आपलं प्लेटिंग कंप्लीट झालं. इथे पाणीपुरीचा फुगा अगोदरच फोडून घेतला होता. त्यामध्ये ना असं बटाटं भरून घ्यायचं. तर आता तुम्हाला कितपत बटाटं भरलेलं आवडतं ना, तेवढं भरून घ्यायचं. कांदा भरायचा, त्यानंतर भरायची शेव. आता बऱ्याच वेळेला पाणी घातल्यानंतर शेव घालतात, पण मला ना तिखट आणि गोड पाण्यामध्ये भिजलेली शेव खायला प्रचंड आवडते. त्यामुळे ना इथे अगोदरच घालून घेतली. आता हे पाहताना, बोलताना एवढं तोंडाला पाणी येते. तर पाहू शकता मस्त चटपटीत आपले घरगुती पाणीपुरी आपली तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला ऑन करा. भेटूया नवीन एका अशाच युजफुल आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, पाणीपुरी बनवा, ही सुद्धा एन्जॉय करा.